परभणीत काल झालेल्या दगडफेकीनंतर व्यापारी या ठिकाणी कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। व्यापारी महासंघाचे सगळे पदाधिकारी आणि व्यापारी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके आपल्यासोबत आहेत। कठोर भूमिका त्यांनी घेतली आहे। नेमकं काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊया। हाके साहेब, मला सांगा, थेट जिल्हाधिकाऱ्यांची मागणी बदली करा, पोलीस अधीक्षकांची बदली करा, तुम्ही मागणी करतायत, का संतप्त भावना आहे? दिनांक 10 डिसेंबर सायंकाळी 4 वाजता ज्या समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत पाडण्याचं पाप केलं, त्या पापाचा निषेध करण्यासाठी व्यापारी महासंघाने दिनांक 11 रोजी बाजारपेठ बंद ठेवण्याचं काम केलं, स्वतःहून बंद केलं। आणि पण जो बंद पुकारणारी जी मंडळी होती त्याला थांबवण्याचं काम इथल्या कलेक्टर आणि एसपीनी करायला पाहिजे होतं, परंतु एसपी आणि कलेक्टर यांनी दुपारी 1 वाजेपर्यंत ज्यांनी बंद पुकारला 3 वाजेपर्यंत त्यांना रोखण्याऐवजी एसपी आणि कलेक्टर यांनी समाजकंटकांना बाजार फोडण्याची परवानगी दिल्यासारखेच समाजकंटक या शहरामध्ये या बाजारपेठेमध्ये वावरत होते। त्याचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध करत आहे। आणि जोपर्यंत व्यापाऱ्यांचे पूर्णतः पंचनामे होत नाहीत आणि व्यापाऱ्यांना तंतोतंत पैसे नुकसानीचे त्यांच्या घरामध्ये जाऊन हे कलेक्टर एसपी देणार नाहीत, तोपर्यंत आमची बाजारपेठ बेमुदत बंद राहील, असा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा अध्यक्ष सूर्यकांत हाके या नात्यानं मी घेत आहे। नेमकं नुकसान किती आहे मित्रांनो? आणि तोपर्यंत हे कलेक्टर आणि एसपी यांची सुद्धा तात्काळ निलंबन आणि बदलीची कारवाई माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी आणि आमची बाजारपेठ या ठिकाणी उघडण्यास मदत करावी, अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो। पण जोपर्यंत कलेक्टर एसपीवर कारवाई होणार नाही आणि आमच्या पंचनाम्याचे आम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि ज्यांनी बाजारपेठ फोडली त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही बाजारपेठ उघडणार नाहीत। आमची बाजारपेठ बेमुदत बंद राहणार आहे। नेमकं किती नुकसान आहे? तुम्ही व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, कोटी रुपयांनी नुकसान झालेलं आहे, करोडो रुपयाचं नुकसान झालंय आणि व्यापाऱ्यांचं अस्तित्व संपवण्याचं काम या समाजकंटकांनी केलंय आणि त्याला जबाबदार इथले कलेक्टर आणि इथले एसपी आहेत, इथलं प्रशासन आहे। आता नेमकी तुमची मागणी आहे पंचनामे करा, मावेजा द्या आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा निलंबन करा, त्यांची बदली करा आणि जोपर्यंत बाजारपेठ उघडणार नाही त्यापर्यंत बाजारपेठ बंद असणार, तोपर्यंत बाजारपेठ बंद राहणार। आणि व्यापाऱ्यांना विनंती आहे, आपण कोणाला निवेदन देण्याच्या भानगडीत पडू नका। आज निवेदन देऊन प्रश्न सुटत नाहीत, निवेदन देण्याच्या भानगडीत पडू नका, रस्त्यावर येऊ नका, आपापले दुकानं बंद करा आणि दुकानासमोर बसा, नसता आपल्या घरी आराम करा। तुम्हाला जोपर्यंत मावेजा मिळणार नाही तोपर्यंत दुकानं उघडल्या जाणार नाहीत, हा व्यापारी महासंघाचा निर्णय आहे। धन्यवाद। तर जोपर्यंत मावेजा मिळत नाही आणि जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा निलंबन होत नाही तोपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी व्यापारी महासंघाने घेतलेला आहे। तुर्तास परभणीची बाजारपेठ कडेकोट बंद आहे आणि मोठ्या प्रमाणावर व्यापारी या ठिकाणी शिवाजी चौक येथे जमलेले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना काही वेळात निवेदनही व्यापाऱ्यांकडून देण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।